हॅलो एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. हे आपलं हॉटेल तुम्ही बघू शकता. डायरेक्ट तुम्हाला मुरुड बीच वरती आलोय आम्ही. मुरुड बीच वरती आपण आलेलो आहे आणि संध्याकाळी पोहोचलो. इथे चेक इन केलं आणि हा दुसरा दिवस आता स्टार्ट झालाय. इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. हे डायरेक्ट बीच वरती आहे मुरुड मध्ये. व्ह्यू बघू शकता इकडे सकाळी सकाळी. बाकीचे गेलेत, मी पण जातोय पुढे एक्सप्लोर करण्यासाठी. इकडनं खाली जायला रस्ता आहे मस्त. एकदम मस्त वाटतंय सकाळी सकाळी. दुपारी ऊन असेल खूप, त्याच्यामुळे सकाळी मॉर्निंगला आंघोळीच्या आधी मस्त बीच वरती उतरलं पाहिजे. प्रॉपर कोकणातल्या वाईब्स. आणि हा मेन म्हणजे हा क्लीन आहे बीच. वाव, आकाश काका आणि माऊचा फर्स्ट टाइम बीच एक्सपिरियन्स. वाव. रातच्या मस्त बसून एन्जॉय करता. आता बघी आपली मरमेड झालेली इथं मस्त पैकी. हो ना. गर्दी मेन म्हणजे कमी आहे, जास्त गर्दी नाही. काल आम्ही इकडे चेक इन केलं होतं रात्री. आता मस्त सकाळी बीच वर खेळलो, मस्त मॉर्निंग वॉक केलं. आता आम्ही चेकआउट करतोय. तुम्ही बघू शकता एकदम अमेझिंग असा व्ह्यू आहे रिसॉर्ट वरून. म्हणजे इथून जायची इच्छा होत नाही ऍक्च्युली, पण नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण पोहोचायचंय त्यामुळे जावं लागेल. सो बघूयात आता. स्टे ट्यून्ड. इकडून जाणार आहे दुसरीकडे गणपतीपुळे. तिकडे नेक्स्ट डेस्टिनेशन देवदर्शन प्लस दुसरं बीच एक्सप्लोर करू तिकडचा. सो हा कर्दे बीच आहे. कर्दे बीच मस्त स्वच्छ पण आहे आणि ऑफ बीट आहे. म्हणजे खूप असं मॉर्निंगला सकाळी आल्यामुळे खूप मजा आली. उन्हाच्या आधी. येस येस येस. आणि बनीचं अजून समाधान नाही झालंय, बट होईल तिचं पुढे जाऊन होणार आहे. नक्की होणार आहे. आणि मस्त झोपाळ्यावर बसून चाललंय यांची मज्जा जास्ती. आणि थंड हवा सुटल्यामुळे वाऱ्याची हळूहळू झुळूक येते आणि त्यांना थंड थंड वाटतंय, त्यामुळे मज्जा. आणि हिला शंख शिंपले शोधले तिने. त्याला ती सोनं म्हणते. त्याच्यामुळे तुम्ही ते बनीकडनं ऑनलाईन ऑर्डर करू शकता आपण. त्याच्यामुळे टेन्शन नाही. काय बने. Bye, Akash. Very good shooting. And your camera. Very good, very good. आणि मी ना त्या खूप खुश आहे. मी अर्धा खर्च करणार असल्यामुळे. Yes. Full खर्च. तो आता अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही असेच इंटरेस्टिंग व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करू शकता. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
आता आम्ही निघालोय गणपतीपुळेला वाया चिपळूण. चिपळूणमध्ये आपण जाणार आहे एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये, ज्याचं नाव आहे हॉटेल अभिषेक. लाइक, शेयर एंड सब्सक्राइब टू अवर चैनल. जर्नी में जो मजा है वो डेस्टिनेशन में कहाँ. सो दापोलीवरून प्रवास करत निघाल्यावर 30 किलोमीटर प्रवास केल्यानंतर मुंबई गोवा हायवेवर आम्ही पोहोचलोय भरणे येथे, खेड भरणे. आणि तिथं आहे काळकाई देवीचं मंदिर. सो आता मंदिर, कोकणातली मंदिरं म्हणजे एकदमच स्वच्छ आणि सुंदर. सो आता मस्त दर्शन घेऊ आणि पुढे चिपळूणसाठी निघू. आणि चिपळूणवरून आपण जाणार आहेत पुढे गणपतीपुळेला. दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मुंबई गोवा हायवेवरती पुढे आलोय आणि इथे समाधान नावाचं हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबतोय आता. सो आता आपल्याला आजच्या ताज्या बातम्या ऐकायला मिळणार. तुम्ही क्रेटा खरेदी करायचं प्लॅनिंग करताय का? थोडंसं थांबा, कारण त्यापेक्षाही भारी होंडा लॉन्च होते. होंडा झाली आहे. आणि आता खाऊन झाल्यावर आपण निघालोय परत चिपळूणच्या दिशेने. परशुराम रुग्णालयाची सोय आहे. त्यानंतर हा जो मुंबई गोवा हायवे आहे तो खरोखर अतिशय उत्कृष्ट असा हायवे आहे की बऱ्याचदा मी न्यूज मध्ये ऐकलं होतं की तिथे खूप खड्डे आहेत. मला असं काही जाणवलं नाही. खरं तर म्हणजे अगदी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की अगदी बुळबुळीत हा रस्ता आहे. आणि थोडंफार गैरसोय झाली तर त्यासाठी सर्वांनीच अगदी बोंबा मारणं वगैरे चुकीच्या गोष्टी आहेत. आणि खरोखरच म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल होत आहे हे थोडंसं. हा ना, याच बॅटमॅन सोबत आमच्या इथे डॉक्टर पण एक आलेले आहेत. एका शब्दावर एवढं कोणी बोलू शकतं? आणि एका यार मला उठवा यार, मला नाही बसायचं यांच्यात. प्लीज उतरा, प्लीज गाईज काम डाऊन. आता आम्ही पोहोचलोय हॉटेल अभिषेक येथे, जे आहे चिपळूणमध्ये. सुप्रसिद्ध आणि खूप जुनं असणारं हे हॉटेल एकदम अप्रतिम चवीसाठी आणि सुरमई आणि पापलेट आणि जे सी फूड आहे त्याच्यासाठी फेमस आहे. सो आत्ता आपण इथं मस्त लंच करू. हॉटेल अभिषेक हे वॉलवरती तुम्ही बघू शकता. हे सर्व कलाकार आपले मराठी चित्रपटामधले सर्व इथे येऊन जेवून गेले. आणि जे पण पॉलिटिशियन्स आहेत आपले महाराष्ट्रातले, जे पण कोकणात येतात, ते आवर्जून इथे नक्की भेट देतात. एकदम जबरदस्त क्वालिटी. हे बघू शकता तुम्ही. सुरमई आणि पापलेट आणि कोंबडी वडे खायचे असतील तर एकदम बेस्ट चव आणि एकदमच सुंदर असं टेस्टी जेवण आहे. कधी चिपळूणमध्ये तुम्ही आलात तर इथे नक्की भेट द्या. हे बघा, वर्षा उसगावकर आणि हे सर्व लोक इथे आलेले आहेत. भरपूर जुनं हॉटेल आहे हे. आणि जेवण केल्यानंतर आता चढली आहे सुस्ती. आणि आत्ताशी आम्ही अजून चिपळूणमध्येच आहे आणि 60 किलोमीटरचाच प्रवास केला आहे आम्ही आत्तापर्यंत. आता आपण पुढे निघालो आहे आता गणपतीपुळेच्या दिशेने. आणि इकडे बघू शकता तुम्ही सुंदर असा व्ह्यू. थोडंसं पुढे आल्यावर आम्हाला एक गाव दिसलं. त्याचं नाव होतं परचुरी. आणि तिथे आंबे उतरायला चालू होते. तर आम्ही ठरवलं की आता इथून थोडेसे कोकणातले आंबे आपण घेऊन जायला पाहिजे.
हे बघू शकता इकडे आंबे उतरवत आहेत फ्रेश. सो आपण आता इथे एन्क्वायरी करू. तिथून आता आपण घेऊया यांच्याकडनं. यांच्याशी बोलणं झालंय. कसे डझन आहे रे? बघू आपण कसं आहे क्वालिटी. इकडचं काम चालू आहे, बोरवेचं काम चालू आहे हातकंब्यातून. धामणसे वगैरे असणार ते जाकादेवी तो, पण तो 4 लाईनचं काम चालू आहे. ठीक आहे, मग उद्या येतो. आज भरून ठेवतो, मग तुम्ही म्हणजे उद्या वेळ येतो म्हणता जायला नको. उद्या मी दुपारी जातो, घेऊन गाडी टाकून त्यातनं तुमचा बदल झाला तर मला फोन करा. हा नंबर. सो फायनली त्यांना विचारलं आणि ते म्हटले की उद्या तुम्ही जाता जाता घेऊन जा, आम्ही पेटी पॅक करून ठेवतो. सनसेट व्हायच्या आधी आम्हाला गणपतीपुळेला पोहोचायचं, पण काय माहिती होईल का नाही. आणि समोर तुम्ही रोड बघू शकता. 1, 2, 3. गणपतीपुळे आता फक्त 10 किलोमीटर आहे. रस्ता एकदम जबरदस्त रनवे आहे. रनवे गणपतीपुळे फक्त 3 किलोमीटर दूर आहे आमच्यापासून. आणि हा गणपतीपुळेच्या इथलं टुरिझम कॉर्पोरेशनच्या आतमध्ये आलोय आता आम्ही. MTDC मध्ये आपली एंट्री झालेली आहे. जी बीच गणपतीपुळे मध्ये आपण पोहोचलोय आणि हे MTDCचं रिसॉर्ट आहे जे एकदम गणपतीपुळेमध्ये बीच वरती लागूनच आहे. त्याच्यामध्ये आता रूम आहेत काय अवेलेबल चेक करतोय. तिकडे असतील अवेलेबल तर मग इथेच बुकिंग करून मस्त आता चेक इन करू. आता पोहोचलोय आम्ही 7 वाजले जवळजवळ. मस्त रिसॉर्ट आणि हे गणपतीमुळे हा एकच ऑप्शन आहे जवळ, जे बीचला डायरेक्ट बीचवरतीच आहे. मंदिराच्या समोर जस्ट बाजूलाच आहे. इथे चेक इन केले टाउन प्राईड म्हणून. इथे मंदिराचा आवाज ऐकू शकता तुम्ही. मस्त इकडे पलीकडच्या साईडला मंदिर आहे. इकडे बघू शकतो आपण मंदिराचा आणि त्याच्या पलीकडे बीच आहे त्या साईडला. जस्ट ही एंट्रन्स इथून आणि हे पलीकडे जस्ट हे लाईट्स क्रॉस केले की त्या साईडलाच मंदिर आहे आपलं. त्याच्यामुळे जवळ एकदम. इकडे गाड्या पार्किंग. सो हे बघा ह्यांचं आवरून झालंय. या 2 रूम्स घेतलेत आपण इकडे आणि इकडे. सो ही आपली रूम आहे मस्त. इकडे आता रूम बघू शकतो आपण इकडे. MTDC मध्ये आम्ही ट्राय केलं बट त्यांच्याकडे रूम्स सगळे फुल झाले होते. त्याच्यामुळे त्याच्या समोरच एक हॉटेल आहे टाउन प्राईड नावाचं. तिथं आम्ही बुकिंग केलं आणि आता आवरून आपण बाहेर पडू डिनरसाठी. सो हॅलो गाईज, मी फ्रेश झालोय आता मस्त आम्ही. आणि आता आपण जेवायला चाललोय आणि बनी पण तेच बोलते जे मी बोलतो. आता आपण चाललोय शुद्ध शाकाहारी विभाग की जिथे गणेश कृपा गणेश कृपा व्हेज नॉन व्हेज. फ्रेश होऊन आलो इथे सगळे एका हॉटेलला. काय नाव आहे? हॉटेल गणेश कृपा. तिथे आता मी मस्त जेवण करणार आहे. व्हेज खायचं का नॉन व्हेज अजून डिसाईड नाही केलंय. बघू आता व्हेज खाऊ भैया म्हटलं तर. आणि उकडीचे मोदक. आणि इथली एक गोष्ट महत्वाची म्हणजे इथं जे उकडीचे मोदक मिळत आहेत त्याची टेस्ट एकदम जबरदस्त आहे. एकदम अप्रतिम अशी चव आहे. तुम्ही जर गणपतीपुळेमध्ये आलात तर नक्की ट्राय करा. आकाश आपण कालपासून
एकदम मस्त एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्या काय ते गणपतीपुळेमध्ये खूप काही चांगल्या ठिकाणचे स्पॉट बघितले. एकदम व्यवस्थित एन्जॉय तर आपला चालूच आहे. आणि इथून पुढे आपण आयुष्यभर असंच राहणार, एन्जॉय करणार, मजा करणार.